मी दूध कुठून घेते का ताईंनी विचारलं होतं. पण त्याआधी आज एकादशी होती. सकाळी-सकाळी देवपूजा वगैरे करून झाली आणि रविवारच्या दिवशी आम्ही असं मनी-माऊसोबत खेळतो आणि तिला दूध देण्याची पण घाई असते. पण नुकतंच दूध आलं होतं म्हणून तिला म्हटलं, "थांब तापवायचं आहे." बाहेर आले, कढीपत्ता तोडून घेतला. बाहेरचं वातावरण इतकं छान होतं ना आणि खूप दिवसानंतर मला आज उपमा बनवायचा होता. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं, मोहरी, जिरे, कढीपत्ता, भाजलेले शेंगदाणे घातले. तोपर्यंत तिथं दूध उतू गेलं. कांदा घातला, हिरवी मिरची, मीठ आणि साखर घातली आणि त्यातच मी रवा भाजून घेतला. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. गरम पाणी घालते आणि पातळ असा उपमा जो आहे तो आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतो. नाश्ता झाला त्यानंतर गॅसवरती पडलेलं दूध साफ करून घेतलं आणि तुम्हा सर्वांना पडलेला प्रश्न की ताई ताकापासून पनीर पण तयार करतात. आजकालच्या भेसळयुक्त जगामध्ये प्युअर दूध मिळणं कठीण आहे. मग एवढं सगळं तुम्ही कसं काय बनवता? कारण किती चांगलं दूध घेतलं तरी त्यावरती घट्ट साय निघत नाही. आज दूध सांडल्यामुळे फारशी साय मला भेटली नाही. पण आमच्या घराच्या जवळच असलेल्या गीर गाईच्या गोशाळेतून आम्ही दूध आणतो. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.